दर्यापूर विधानसभा विधानसंघाचे त्यावेळेचे आमदार व सध्याचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांनी लेगाव रेल्वे फाटा ते लोहगाव रेल्वे गाव या दरम्यान 2 ते 2.5 किलोमीटर असलेला रस्ता गेल्या 20 ते 25 वर्षे अगोदर पासून होता सिंगल, मात्र आता तो संपूर्ण रस्ता दुतर्फा तयार करण्यात आला आहे। त्याकरिता गेल्या 6 महिन्यापासून होणारे काम आचारसंहिता राहिल्याने ते काम रेंगाळत पडले होते। मात्र आचारसंहिता संपताच ते काम सुद्धा पातळीवर एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश गावंडे यांनी सांगितले। एवढेच नाही तर या कामाकरिता जवळजवळ 2.25 कोटी रुपये त्यांची मजुरात घेऊन पूर्णपणे काम केले असून रोड मध्ये 2 ठिकाणी रपटे वजा पूल उभारण्यात आले असून या दुतर्फी रोड झाल्याने परिसरातील 4 ते 5 गावातल्या लोकांना एक चांगला दिलासा मिळाला असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ कुराडे यांनी बोलताना व्यक्त केले। या कामाकरिता गावातील लोकांचे मोलाचे मिळालेले सहकार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे माजी सरपंच राजेश्वर पाटील कोल्हे सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले। एवढेच नाही तर याच गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य राजीभाऊ नागे यांनी रस्ता अतिशय सुंदर झाला असल्याने आता खड्ड्यापासून मुक्तता मिळाली आहे। एवढेच नाही तर रोड हा दुतर्फा झाल्याने रहदारी करता अतिशय मोकळा झालेला आहे। एवढ्या संपूर्ण परिसरात एवढा भव्य दिव्य रस्ता हा व तोही गाव जोड रस्ता दुसरा कोणताच नसतो असे नागे म्हणाले। मनापूर्वक काम केलं आणि काही गावातले लोक याच्याबद्दल खराब भावना वापरून राहिले। आमच्या हिशोबाने रोड चांगला झाला। पहिले सिंगल रोड होता, आता डबल पदरी रोड झालेला आहे आणि कोणतीच या रोडमध्ये कसर ठेवली नाही। माझं एवढं बोलून 2 शब्द संपवतो। कोणते लोक समजा कोण हा रोड बरेच दिवसापासून खूप खराब होता। जेव्हा ते बळवंत भाऊ आमदार होते त्या निधीतून हा रोड आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा सिंगल रोड होता पहिले, आता डबल रोड झाला आणि विशेष म्हणजे ते खासदार झाले म्हणून या रोडची पाहणी त्यांनी खुद केलेली आहे की रोड उच्च दर्जाचा झाला म्हणून। असं आम्ही गावकरी म्हणजे संतुष्ट आहोत। आता रोड बद्दल तुमचं काही हे नाही आहे, समजा रोड बद्दल आमचं काहीच नाही आहे। तुमचं म्हणणं आहे रोड हा अतिशय चांगल्या रामेश्वर माकोडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, दर्यापूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।